सध्या परिस्थिती अशी आहे की अगदी छोटी मुलं जरी आपण घेतली ज्युनियर सिनियर केजीतली आणि त्यांना आई वडिलांनी कुठलीही गोष्ट नाही म्हटलं कोणत्याही वस्तूसाठी वगैरे, तर ती मुलं एकदम एक्स्ट्रीम स्टेप उचलताना दिसतात. अनेकदा आपण वर्तमानपत्रामध्ये पण ह्या बातम्या वाचतो. पण हा जो काही एक ट्रेंड लहानपणापासून सुरू होतो तो आपल्या लग्नाच्या मुलामुलींपर्यंत पण आलेला दिसतो. इतकंच नाही तर अगदी नॉर्मल घरातल्या मुलामुलींना सुद्धा कोणीही जर नकार आले, 4-5 नकार आले, तर ती मुलगी एकदम फ्रस्ट्रेशनमध्ये, डिप्रेशनमध्ये जाताना दिसते. आणि मग इथे विचार करण्याची खूप गोष्ट आहे की नकाराधिकार हा प्रत्येकाला दिलेला आहे. जसे ही मुलगी किंवा हा मुलगा नकार देतो, तसं समोरच्या व्यक्तीला पण नकार देण्याचा अधिकार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःच्या मनाशी विचार काय करतो हे अत्यंत महत्वाचं आहे की त्या व्यक्तीच्या पार्टनरची जी चौकट असते, इमेज असते त्याच्या मनामध्ये, त्या चौकटीत मी बसले नाही किंवा मी बसलो नाही आणि म्हणून तो नकार आलेला आहे, इतकाच त्याचा अर्थ आहे. तो नकार ज्या वेळेला आपण आपल्या स्वतःला जोडतो, आपल्या सेल्फ वर्थशी जोडतो, तेव्हा नॅचरली आपण डिप्रेशनमध्ये जातो.